अध्यक्ष महोदय, माझी मूळ लक्षवेधी होती, त्यावर मला उत्तर मिळालं नाही. भातखळकर साहेब, त्यामुळे मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं. मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल. अध्यक्ष महोदय, मला ह्याच्या पुढे नाही 2 मिनिटं काय, पण मला अधिकार आहे ना, तो अधिकार मला आहे ना, पण तो अधिकार मला आहे ना, तो अधिकार मला आहे ना. हो, पण तो अधिकार मला आहे ना, तो अधिकार मला आहे ना. मंत्री महोदय, तो अधिकार त्यांना सांगा ना. मला बघा, माझं म्हणणं काय आहे, मी ब्रीफिंगवर का हरकत घेतली हे सुद्धा सांगतो. माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की 50-50% जागा हे शक्य नाही, म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय. पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही. आणि म्हणून माझा हे काय आहे की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो, त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे, किती दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार. मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं. 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत. आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू. मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे. माझं एवढंच, मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय. माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू. मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का, बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही, एवढा माझा प्रश्न. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं, पण जेव्हा आता माझ्याकडे अपुरं ब्रीफिंग आहे, अपुऱ्या ब्रीफिंगमुळं त्यांच्याकडे जेवढं ब्रीफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत. मला नम्रपणानं सांगायचे, 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही. ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, मी उत्तर देतोय. तुम्ही काय म्हणला, शांत बसा, उत्तर घ्या. ह्याने काय विचारलं, काय विचारलं, अरे ह्याने काय विचारलं, काय प्रश्न विचारला, उत्तर घ्यावं लागेल, उत्तर घ्यावं असं नाही.